नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का? दोन माणसं एकाच ठिकाणाहून, एकाच परिस्थितीतून सुरुवात करतात. पण काही वर्षांनी एक व्यक्ती आर्थिकदृष्ट्या स्थिर होते, तर दुसरी अजूनही संघर्ष करत असते. याचं कारण फक्त नशीब असतं का? नेहमीच नाही. अनेकदा त्यामागे विचार करण्याची पद्धत, सवयी आणि निर्णय यांचाही मोठा वाटा असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 प्रकाराबद्दल बोलणार आहोत. 1. खर्च करण्याची सवय. काही लोक पैसे मिळताच खर्चाचा विचार करतात, तर काही लोक आधी बचत, नियोजन आणि गरज यांचा विचार करतात. 2. वेळेचा उपयोग. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. काही लोक वेळ घालवतात, तर काही लोक वेळेचा उपयोग शिकण्यासाठी, कामासाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी करतात. 3. शिकण्याची तयारी. जग सतत बदलत आहे. नवीन कौशल्य शिकणारे लोक बदलांशी जुळवून घेण्याची शक्यता वाढवतात. 4. समस्या की संधी. काही लोक अडचण पाहतात, तर काही लोक त्याच अडचणीतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. 5. उद्दिष्ट ठरवणे. स्पष्ट ध्येय असलं की निर्णय घेणं सोपं होतं. ध्येय नसल्यास मेहनतही अनेकदा दिशाहीन होते. 6. पैशांचा आदर. पैसा कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच त्याचं योग्य नियोजन करणंही महत्वाचं आहे. 7. योग्य लोकांची संगत. आपल्या आसपासची माणसं आपल्या विचारांवर परिणाम करतात. सकारात्मक आणि प्रामाणिक लोकांची साथ प्रेरणा देऊ शकते. 8. अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. अपयश आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. ते पुढच्या वेळी अधिक चांगलं करण्याची संधीही असू शकते. 9. संयम. मोठे बदल एका रात्रीत होत नाहीत. सातत्य आणि संयम हे दीर्घकालीन यशासाठी महत्वाचे आहे. 10. स्वतःमध्ये गुंतवणूक. पुस्तकं, नवीन कौशल्य, आरोग्य आणि ज्ञान यावर केलेली गुंतवणूक आयुष्यभर उपयोगी पडते. मित्रांनो, आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते. ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण आपल्या सवयी, विचारसरणी आणि निर्णय यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो. लक्षात ठेवा, संपत्तीची सुरुवात अनेकदा पैशापासून नाही, तर आपल्या विचारांपासून होते. आजच स्वतःला विचारा, या 10 गोष्टींपैकी कोणती एक सवय मी आजपासून बदलू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.